नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 4 ते 4 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। प्रत्येक 2 टिपक्याला आपल्याला एक रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला प्रत्येक रेषच्या वरच्या बाजूला 5 पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे। आजूबाजूला 2 पाकळ्या काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये 1 पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल चारी बाजूला अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। खूप सुंदर रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी। 2 मिनिटात तुम्ही ही रांगोळी काढू शकता। दररोज दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे। आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। लाईट निळा रंग घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आणि मी निळा रंग घेतलेला आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील। चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया। आणि पूर्णपणे मी 4 फुलांच्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घेत आहे। आणि इथे बघू शकाल आपलं अगदी छोटंसं फुलं किती सुंदर दिसत आहे। आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। हे तिन्ही फुलं आपलं तयार झालेलं आहे। आणि आता ही शेवटची सुद्धा आपण निळा रंग भरून तयार करून घेऊया। बघू शकाल तुम्ही खूप सुंदर रांगोळी आहे, नक्की काढून बघा। खूप छोटी आहे, पटकन 2 मिनिटात तयार होणारी रांगोळी आहे। आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आणि आता प्रत्येक टिपक्याला आपल्याला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। आणि चारी बाजूला अशाच प्रकारे आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता त्या रेषला आपल्याला 4 पाकळ्यांचं फुलं काढून घ्यायचं आहे। आणि प्रत्येक रेषला आपल्याला अशाच प्रकारे गोलाकारच्या फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहोत। आणि मध्ये सेंटरमध्ये आपल्याला स्पेस दिसतोय तिथं आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। प्रत्येक फुलांच्या आतमध्ये लाईट हिरवा रंग घेतलेला आहे। निळा रंगसुद्धा लाईट निळा रंग घेतलेला होता आणि हिरवा रंगसुद्धा लाईट हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे। चारी बाजूचं आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया। खूप सुंदर अगदी सरळ आणि पटकन होणारी रांगोळी आहे। दाराबाहेर शोभा वाढवणारी रांगोळी नक्की काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। खूप सुंदर रांगोळी आहे। चला आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आता। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकाल आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। ह्याच्यानंतर लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आता लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये 4 रेष जोडून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला उभा आणि आडवी रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। 3 उभी रेष ओढलेला आहे, 3 आडवी रेष आपल्याला। त्यानंतर मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेला आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आणि मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल। आणि त्यानंतर प्रत्येक रेषला मी गोलाकार केलेला आहे। त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे। प्रत्येक आपल्याला गोलाकारमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता। आणि आता पूर्णपणे मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे। आता बघू शकाल चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। आता ह्याच्यानंतर प्रत्येक फुलाला आजूबाजूला आपल्याला गोलाकारच्या डिझाईन काढून घ्यायचं आहे। मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकार केलेला आहे आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे। आणि प्रत्येक क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेलं होतं त्याला अगदी बारीक पिवळ्या रंगाची टिपक्या ठेवलेला आहे। आणि प्रत्येक बाजूला चारी बाजूला अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊया। आणि ते बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे। दिसायला किती सुंदर दिसत आहे। अगदी छोटी रांगोळी, पटकन होणारी रांगोळी काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप सुंदर आहे। चला आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। आणि आता पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। अगदी बारीक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे। कशी वाटली तुम्हाला रांगोळी? आवडले तर नवीन आला असले तर चॅनलवर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका। चला आता उद्या भेटूया असंच एक छानसं सुंदर रांगोळीसोबत। तोपर्यंत बघत राहा। कशी वाटली रांगोळी नक्की कमेंट करून कळवायचं विसरू नका। चला आता उद्या भेटूया। थँक्यू, बाय बाय।